108 श्री समाधिभूषण मुनी महाराज यांची यमसल्लेखनापूर्वक समाधी कोथळी कुप्पानवाडी येथे अंत्यसंस्कार श्रावक श्राविकांची गर्दी। शुक्रवार तारीख 17 पासून भारत गौरव आचार्य श्री 108 देशभूषण मुनी महाराज यांच्या परंपरेनुसार आचार्य श्री 108 सुबलसागर महाराज आणि आचार्य श्री 108 देवसेन मुनी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री 108 शांतिसेन मुनी महाराज यांच्या निर्देशानुसार आचार्य श्री 108 समाधी भूषण मुनी महाराज यांनी यमसल्लेखना व्रत स्वीकारले होते। 20 मे 2024 रोजी रात्री 9:31 समाधी जैन मुनी महाराज यांचे यमसल्लेखन स्वीकारपूर्वक समाधी झाले असून मंगळवार तारीख 21 रोजी सकाळी 8 वाजता त्यांच्यावर विविध धार्मिक उपक्रमाने अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी परिसरातील श्रावक श्राविका दर्शनासाठी गर्दी केले होते। जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कोथळी कुप्पानवाडी तालुका चिकोडी येथे मुनिश्री 108 समाधिभूषण महाराजांनी आचार्य 108 शांतिसेन महाराज मुनिश्री 108 पार्श्वसेन महाराज सुश्रिका 105 जिनमती माताजी यांच्या निर्देशानुसार गुरुवार तारीख 17 पासून प्रारंभ केले होते। गेल्या 4 दिवसापासून त्यांच्या दर्शनासाठी परिसरातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने येत होते। शांतिगिरी पर्वतावर यमसल्लेखना शांतिविधी विविध धार्मिक उपक्रमाने करण्यात आले। अखेर सोमवार तारीख 20 रोजी रात्री 9:31 श्री 108 समाधिभूषण मुनी महाराज यांनी यमसल्लेखन समाधीपूर्व प्राण त्याग केले। त्यानंतर सदर बातमी सर्वत्र पसरली। त्यांच्यावर देशभूषण आश्रम कोथळी कुप्पानवाडी येथे मंगळवार तारीख 21 रोजी सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी भारत गौरव आचार्य श्री 108 देशभूषण मुनी महाराज यांच्या परंपरेनुसार आचार्य श्री 108 सुबलसागर आणि आचार्य श्री 108 देवसेन मुनी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री 108 शांतिसेन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जिनसेन भट्टारक पट्टाचारी महास्वामी यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले। यानंतर 108 श्री समाधिभूषण मुनी महाराज यांचे चिरंजीव पद्मसागर हुली गजेंद्रगड यांच्याकडून त्यांच्यावर विधिवत अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी परिसरातील श्रावक श्राविका त्यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केले होते। यावेळी 108 श्री समाधिसेन मुनी महाराज यांच्या पत्नी सुरेखा हुली, मुली हेमा हुली, भाचे बाहुबली हुली, अशोक हुली, सुधीर हुली, शीतल हुली आदींसह कुंदाप हुली वनकुद्री परिवारातील सदस्य उपस्थित होते। यावेळी तीर्थक्षेत्र कोथळी कुप्पानवाडी येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। शुक्रवार तारीख 24 रोजी सकाळी 8 वाजता रक्षा विसर्जन विधी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। समाधिभूषण मुनी महाराज हे मूळ गदग जिल्ह्यातील गजेंद्रगड गावचे। त्यांचे नाव सुरेंद्र अण्णाप्पा हुली असे असून त्यांचा जन्म 30 मार्च 1945 रोजी झाला। ते उच्च शिक्षित असून BSc BL MA LLB आदींसह इतर पदवी घेतले होते। ते एक मोठे उद्योजक म्हणून गदग जिल्ह्यात परिचित होते। सन 2004 साली ते संसाराचे त्याग करून दीक्षा घेतली। तेव्हापासून सर्वत्र जैन धर्माचे प्रसार आणि प्रचार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। सन 2014 मध्ये महाराष्ट्रातील चिपरी येथील आश्रमात श्री 108 धर्मसेन महाराजांच्याकडून शुल्लक दीक्षा घेतली। तर 2021 मध्ये श्री 108 गुलाबसेन मुनी महाराज यांच्याकडून मुनी दीक्षा घेतली। समाधिभूषण मुनी महाराज जैन धर्माचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिखरजीला अनेक वेळा जाऊन आले होते। याशिवाय देशातील विविध राज्यात जाऊन जैन धर्माचे प्रचार आणि प्रसार केले आहे। ते गेल्या 4 दिवसापासून लेहिया, पेटिया, साध्या व काद्या हे 4 प्रकारचे आहार त्याग केले व यमसल्लेखन व्रत घेऊन त्यामध्ये देह त्याग करण्याचा संकल्प स्वीकारला असे श्री 108 समाधिभूषण मुनी महाराज यांचा पश्चात गदग जिल्ह्यात त्यांचा हुली परिवार कार्यरत आहे।
ಎಲ್ಲರೂ ನಮಸ್ಕಾರ ಮಾತ್ರ ನಮೋ ಹರಿಹಂತಾನಂ ನಮೋ ಸಿದ್ಧಾನಂ Namo Ayuryanam, Namo Uvajayanam, Namo Lohe Savasahunam, Namo Arihantanam, Namo Siddhanam, Namo Ayuryanam, Uvajayanam, Namo Lohe Savasahunam, Namo Arihantanam, Namo Siddhanam, Namo Ayuryanam, Namo Uvajayanam. Namo Siddhanam, Namo Ayuryanam, Namo Uvajayanam, Namo Ayuryanam, Namo Siddhanam, Namo Ayuryanam, Namo Uvajayanam, Namo Lohe Savasahunam, Namo Arihantanam. Namo Ayuryanam, Namo Uvajayanam, Namo Lohe Savasahunam, Namo Arihantanam, Namo Siddhanam, Namo Ayuryanam, Namo Uvajayanam, Namo Lohe Savasahunam, Namo Arihantanam, Namo Siddhanam, Namo Uvajayanam, Namo Lohe Savasahunam, Namo Arihantanam, Namo Siddhanam, Namo Ayuryanam, Namo Uvajayanam, Namo Lohe Savasahunam, Namo Arihantanam, Namo Siddhanam. चला बरं ना गाड्याकडे येते